भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आजची रेसिपी केनेपी. चला तर मग एक पॉकेट घेतले केनेपीचं आणि त्यातले पीसेस ना कुकरमध्ये गरम करून घेतलेले आहेत 12 पीसेस. त्या एक शिमला मिरच्या घेतलेल्या आहे आणि पाऊण वाटी घेतलेले गाजर, पाऊण वाटी घेतलेले डाळिंब, अर्धी वाटी घेतलेले कांदा. आता थोडीशी ताजी कोथिंबीर घालून घेऊ आणि पाऊण वाटी घेतलेले कोबी बारीक कट करून घेतलेले. हवं तर तुम्ही किसून देखील घेऊ शकता. ग्रीन चटणी 1 चमचाभर घेतलेला आहे. आता घालू चाट मसाला आणि आता धना जिरा पावडर चिमटभर घालून घेऊ. लाल तिखट होते त्याच्यावरती भरभरून घ्यायची. चव खूप छान येते. हवं तर तुम्ही मिरची देखील वापरू शकता आणि ग्रीन चटणीमध्ये मिरची आहेच थोडीशी. अर्धी वाटी टोमॅटो, चवीनुसार मीठ, लिंबू थोडासा पिळून घ्यायचा. मग चव छान येते त्याला लिंबामुळे. 1 मोठा चमचा घेतलेली चिंचेची चटणी. हवं तर तुम्ही वरून देखील घालू शकता, पण असं घातलं ना सगळीकडे मिक्स होते. आलू भुजिया घेतले 1 छोटं 10 वाला पॅकेट. त्यानं टेस्ट खूप छान येते. आणि बटाटा शिजलेला असा घालून घेऊ केनेपेमध्ये. असे केनेपेमध्ये घालताना आठवलं बालपणी आम्ही ना मातीमध्ये अशा गया म्हणून ना असे गोल खड्डे पाडून खेळायचो. आणि आता ते दिवस गेले आणि आता हे सगळं मिक्स केलेले केनेपीमध्ये भरून घ्यायचं आहे. असं टाटरवाली डिश आहे, भरपूर एनर्जीवाली आणि खूप भन्नाट लागते. आता आलू भुजिया घालून घ्यायचे प्रत्येकावरती. आलू भुजिया का घालायची? त्याला पुदिनाची खूप टेस्ट छान येते म्हणून. आता संपूर्ण याच्यावरती घालून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 केनेपे आपण खाल्ले तर पोट भरतं. इतकं छान ते असं लागतं. आणि गोड दही आता वरून घालून घेऊ. सुद्धा मिळते दही, गोड दही, तर आम्ही घरीच बनवलेले आहे ती. आणि त्याच्यावरती भरपूर असं दही घालून घ्यायचं आहे. वरून थोडीशी आता शेव घालून घेऊ. असेच प्रत्येकावर घालून घ्यायचे आहे आणि 10 मिनिटात आपली डिश तयार होते आणि एकदम हेल्दी आहे आणि सर्वांना आवडणारी आहे. आता वरून थोडीशी ताजी कोथिंबीर देखील घालून घेऊ. कोथिंबीरनं सजवली ना मग आणखीनच त्याची लज्जत वाढते. आणि तयार झालेले आपली केनेपी. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.